हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत एकदम छान अशी रवा बटाटा पुरी कशी करायची ते पाहणार आहे। अशी एकदम मस्त अशी बनलेली आहे, बघू शकताय। एकदम छान अशा आपण ह्या रवा बटाटा वापरून छान अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत मुलांच्या डब्यासाठी। अशा तुम्ही एकदम मस्त एकदम छान खुसखुशीत आणि चविष्ट अशी पुरी नक्की बनवा झटपट आणि एकदम छान अशा सोप्या पद्धतीने आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। या पद्धतीने नक्की तुम्ही अशा पुऱ्या नक्की बनवून बघा, एकदम मस्त छान झालेल्या आहेत। तुम्हाला बघून कळत असेल, नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता या रव्यामध्ये त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम पाणी घालायचं म्हणजे रवा छान असा भिजला जातो, छान असा फुलतो। इथे गरम पाणी घातलेलं आहे, चमच्याने मिक्स करायचं आणि 5 मिनिटं हा रवा भिजत ठेवायचा आहे। रवा छान फुलतो आणि आपल्या पुऱ्या छान एकदम खुसखुशीत होतात। त्यामुळे पाणी घालून असं मिक्स करून 5 मिनिटं रवा भिजत ठेवायचं। इथे बघा, पाणी मिक्स केलेलं आहे। रवा मी झाकण ठेवून 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवते। इथे 5 मिनिटानंतर बघा, रवा छान असा फुललेला आहे। आता हा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये बघा, 1 वाटी आपण रवा घेतला होता, त्यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले मी खिसून घेतलेले आहेत। बटाटा खिसूनच वापरायचा म्हणजे पुरी लाटताना ती फाटत नाही। इथे मी रवा मिक्स करून घेतलेला आहे, त्यामध्ये मी खिसलेला बटाटा घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला। बटाटा घातलेला आहे। आता यामध्ये बघा, इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून खिसून घातलेले आहेत। इथे बघू शकताय, घरच्या साहित्यामध्ये आपण हे पुऱ्या बनवणार आहे। इथे बघा, 1 चमचा मी हिरवी मिरची वाटलेली घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला। इथे मी ओवा घातलेला आहे 1 चमचा हातावर चोळून, आणि इथे बघा, थोडीशी पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि इथे थोडीशी कसुरी मेथी पण हातावर चोळून मी घातलेली आहे। 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। कोथिंबीर असेल तर एकदम बारीक कट करून घाला। त्यामध्ये इथे 1 वाटी मी रवा घातलेला आणि 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल घालायचं आणि हे बिना पाणी घालता पीठ आपण यामध्ये बटाटा वापरलेला आहे, त्यामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचं। गरज वाटली तरच पाणी घालायचं, कारण यामध्ये बटाटा वापरलेला आहे, पाण्याची गरज पडत नाही। इथे बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान असं मळून घ्यायचं। त्यामध्ये सगळं आपण हे मळून घेतलेलं आहे, बघू शकताय। थोडीशी मी हळद घालते, हळद घालायची राहिलेली होती, तुम्ही सुरुवातीलाच घाला। थोडीशी घातलेली आहे आणि मिक्स करून हे छान असं मळून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता त्याला थोडंसं तेल लावूया आपण वरून। याला भिजत वगैरे ठेवायची गरज पडत नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही 5 मिनिटं ठेवू शकता, पण जास्त भिजत ठेवलं तर हे यामध्ये बटाटा वापरलेला आहे, हे मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं। त्यामुळे आपण भिजत वगैरे ठेवणार नाही। थोडंसं तेल लावण्याचे छोटेसे गोळे करून घ्यायचे आणि पुरी लाटून घ्यायची। तुम्हाला छोटी मोठी कशी पुरी बनवायची तसं तुम्ही या पद्धतीने गोळे बनवून घ्या। थोडेसे मी येथे गोळे बनवून घेतलेले आहेत। मी याला तेल लावलेलंच आहे, मी तसं लाटून घेते। तुम्हाला हवं तर थोडंसं सुकं पीठ लावून तुम्ही लाटून घ्या। पातळ अशी पुरी लाटून घ्यायची, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, मीडियम साईजचं असं लाटून घ्यायची, म्हणजे छान पुरी फुगली जाते, छान फुगते आणि एकदम छान पुऱ्या तयार होतात। बघा, इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे। याच पद्धतीने सगळ्या मी बनवते। तेल गरम झालेलं आहे, मीडियम आपलं तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरच तळायचं। थोडंसं तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुगली जाते, बघू शकताय। याच पद्धतीने मी बनवून घेते। बघा, छान अशा पुऱ्या आपल्या फुलतात बघा, मस्त। इथे बघू शकताय, छान अशा पुऱ्या आपल्या फुलतायत आणि मस्त अशा दोन्ही साईडने मी याला तळून घेते। बघा, मस्त एकदम खमंग आणि छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। खरपूस अशा छान अशा पुऱ्या भाजल्या की चवीला पण छान लागतात। बघा, त्याच पद्धतीने सगळ्या मी तळून घेते। बघा, पुऱ्या आपल्या सगळ्या फुलतायत आणि मस्त तयार होत आहेत, बघू शकताय। एकदम छान अशा तुम्ही बनवू शकता झटपट असे। बघा, ही पण बघा पुरी छान अशी आपली फुललेली आहे, छान आपण ही तळून घेतलेली आहे। बघा, छान सगळ्या याच पद्धतीने पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। नक्की करून बघा आणि
कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. ही तुम्ही पुरी झटपट अशी मस्त चविष्ट अशी बनवू शकता. छान तयार होतात, तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशा झालेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्की अशा रवा आणि बटाटा वापरून पुऱ्या बनवू शकता. एकदम छान लागतात. आतून बघा एकदम छान झालेले आहेत. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने नक्की पुऱ्या बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.